आज मम्मीला ट्रीट करू आपण सगळं. बघू नये आज तर आपण ना जाऊ बघू नये तर हे गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल इशिका पुणेकर. कसे स्वागत तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आत्ताच लाईव्ह एंड झालेली आहे. जे जे नसून येत लाईव्ह मध्ये त्यांना सांगते की आपला 5चा टायमिंग असतो लाईव्हला, तर नक्की जॉईन होत जा आणि गप्पा मारत जाऊ आपण लाईव्हला. तर मी लाईव्हला सांगितलं की आज आपल्या घरी बनणार आहे पावभाजी. तर काही काहींना पार्सल नाही शक्य होणार पाठवणं. त्यांनी आता माझ्या इथली पावभाजी कशी झाली आणि मी बनवते स्पेशली, तर नक्की बघा आणि नंतर मला कॉम्प्लिमेंट्स द्यायला विसरू नका. तर भाजीपाला येतोय जे जे माझ्याकडं नाही आहे. तर टमाटे सध्या आपल्याकडे अवेलेबल. 4 टमाटे, जास्त काही बनवणार नाही आहे. तर टमाटे धुवून घ्यायचे आहे. एक शिमला मिरची, फ्लावर आणि काय म्हणता बटाटे येत आहे. ऑन द वे सध्या बटाटे येत आहे. हां, आणि इतकं पाण्याची क्वांटिटी म्हणजे इतक्यात भरपूर अर्ध्याच्या वर कुकर भाजी होईल. आणि मग तुम्हाला दाखवते. सध्या आधी हा भाजीपाला व्यवस्थित धुवून करायचे, हायजीन व्यवस्थित. आता हे धुवून घ्यायचे. मी पहिली गोष्ट, माझा एक पहिला पण व्लॉग आहे एक हा वाला, की तिथे तुम्ही जाऊन बघू शकता की मी पावभाजी कशी बनवली. का तेव्हा जास्त काही सामान नव्हतं माझ्याकडे. टमाटे बघायचे, आळ्या बिळ्या नाही बघा, पोटात जातील आळ्या. टमाटे व्यवस्थित बघून टाकायचे गाईज. प्रॉपर भाजी दाखवते आणि अशी भाजी तुम्ही तुमच्या घरी पण ट्राय करून बघा. कारण माझ्या पुणेकर फॅमिलीची पावभाजी फेमस आहे. कारण मी शाळेमध्ये जेव्हा होते तेव्हा मी आनंदनगरीला स्टॉल लावला होता पावभाजीचा. तर सगळ्यात जास्त विक्री माझ्या पावभाजीचा सेल झाला होता, हो की नाही भैया? तर कॅमेरामॅन आपला भाऊ आहे माझा. किती 4 टमाटे घेतले, त्याचे तुकडे करून व्यवस्थित बघून घेतले. बोलता बोलता मी आळी नाही ठेवणार ना, नाही तर जाईन आमच्या पोटात आळी. आता टमाटे मस्त स्विमिंग पूल मध्ये जाणार आणि उकडून बाहेर येणार. तिकडे मम्मी हसतीये, नको दाखवू मम्मीला. आता ही शिमला मिर्च, एकच शिमला मिर्च काफी, कारण लाल तिखट ऍड होतो पुन्हा पावभाजी मसाला पण ऍड होतो ना. शिमला मिर्च, आमच्या भैयाला शिमला मिर्च खूप आवडते. तुमच्या इथे काय काय बनवलं तर जेवायला नक्की सांगा. एक शिमला मिर्च सफिशियंट आहे. फ्लावरची पानं काढून घ्यायला लागेल. मी ह्याची धुवून घेते व्यवस्थित. फ्लॉवर मध्ये पण बारीक बारीक आळ्या आहेत, तर बघून टाकायचे. फ्रेश फ्लॉवर आहे गाईज. तुला बघून आळ्या नाही काही. एवढं कुकर नको दाखव रे. अर्धी फुलगोबी पण झाली ना मम्मी? आपण पण खाणार आहे. एवढी एवढी नाही मी, की आळ्या खाऊ घालणार. माहिती तू किती हुशार आहे. तू एवढं हुशार आहे. काय, आता बटाटे टाकायचे राहिले तर किती हुशार माहिती ना मला दिदी, एक नंबर. हो, तू पण किती हुशार आहे माहिती मला. ह्यांना आता स्वाहा करायचं पाणी. गेले ते पावभाजीच्या समुद्रात. गाईस, पावभाजीमध्ये स्पेशली ऍड करायचं बीट. सध्या माझ्याकडे बीट अवेलेबल नाही आहे. त्याचा बीटाने कलर येतो पावभाजीला, रेड कलर. तुम्ही अशी एकदा पावभाजी बनवून बघा आणि मग मला सांगा की आमच्या इथे पण अशी पावभाजी बनवली होती आणि कशी झाली. रेसिपी सांगा नंतर मला की तुम्ही कशी सेम माझ्या स्टाईलला पावभाजी बनवून बघा. थोडे वाटाणे ठेवलेत मी. आता ह्याच्यात फक्त ऍड करायचं बाकी आहे बटाटा, बाकी बस. आणि जमलं तर एक ऑप्शनल आहे, बीट टाकायचं टाकू शकता नाही. आणि मस्त भाजी होईल तोवर आपण ह्याला ठेवू झाकून. मीठ टाकते मी ह्याच्यामध्ये. A few moments later. गॅस फुल गॅसवर सध्या ठेवलंय, झाकण नाही लावते. बटाटे टाकायचे बाकी.
तर आता आपण चिरणार आहे कांदा. मला वाटलं मागं एक मिनिट. गाईज आपला कॅमेरामॅन एकाक्ष. हाय का सगळ्यांना. गाईज बटाटे पण टाकले ॲड केले. 4 बटाटे आणि 4 टमाटे टाकलेले आहे. आता ह्याला झाकून 5-6 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. चांगलं गाळ बरं. माणसं तुला होईल शिट्टे थोड्या वेळ. तर कांदा कट करू. ए बघू नये. बापरे गाय. ना ते ह्या कापणी यंत्रानं हा कांदा कापलेला आहे. हे बघा असा कांदा कापलेला आहे. आणि हा पसारा माहिती कसा कांदा कापला हे दिसलं नाही. कापणी यंत्रानं असा कांदा घ्यायचा आणि असा दाबायचा. असं तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पण इकडे माझ्याकडे असे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पण चिरडू शकता, कापू शकता. गाईज जसं तिकडे हे असा पसाराला इग्नोर करा, कारण मला माहिती हे काय फक्त माझ्या घरचं नाहीये, तुमच्या घरी पण असंच राडा होत असणार आहे. हे मी रिलेट करते तुम्हाला. तुम्ही पण मला रिलेट करत असाल तर नक्की कमेंट करा. असा पसारा होतो का तुमच्याकडे. आता किती शिट्ट्या झाल्यात? 4 शिट्ट्या झाल्यात. किती होऊ देऊ मम्मी? 2-3 शिट्ट्या होऊ देते. आणि तोवर आपला एकाक्ष सोड करतोय आमच्यासाठी चहा. तर बघून ये. आता जर रात म्हण ना, काय म्हणला नको मम्मीची तब्येत बरी नाही काय म्हणून मम्मी नाही करत. आणि माझी पावली मम्मीची तब्येत नाही म्हणून आज मम्मीला ट्रीट करू आपण सगळं. बघून ये. आज तर रात म्हण ना गो. बघून ये.
hour later. गाईज पावभाजी ऑलमोस्ट डन. गाईज तुम्ही पण तुमच्या घरी अशी पावभाजी एकदा नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप छान झाली. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.